नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 1 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं? होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 1 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 1 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 1 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी आणि 1 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात काय होणार बदल? या बदलानंतर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला फायदा होणार की मग आपण सोयाबीनची विक्री नाही केली तर फायदा होणार? यासाठी 1 जून नंतर सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार, याबद्दल अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सध्या 4200 ते 4500 च्या दरम्यान आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की 1 जून नंतर खरीप हंगामाच्या तयारीसाठी आपण लागतो आणि खत बियाणांच्या खरेदीसाठी पैशाची जुळवाजुळव करतो आणि कुठेतरी यामुळेच आपल्याला 1 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री वाढताना दिसणार आहे। यामुळे जो सोयाबीनचा भाव सध्या 4200 ते 4500 च्या दरम्यान आहे तो 200 रुपयांनी कमी होऊन 4000 ते 4400 च्या दरम्यान येण्याची शक्यता आहे। शिवाय दुसरीकडे जर बघितलं मित्रांनो, तर ही असणारी संपूर्ण सोयाबीनच्या भावातील जी घसरण आहे ती 15 जून पर्यंत कायम राहणार, कारण 1 ते 15 जून पर्यंत सोयाबीनची जी विक्री आहे ती कंटिन्यूअस राहणार। हा 15 जून नंतर मात्र सोयाबीनची विक्री कमी होणार, त्यामुळे भावाला आधार मिळणार आणि जागतिक बाजारातील तेजीचा सुद्धा आधार सोयाबीनच्या भाव वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करू शकतो। यामुळे होणार काय समजून घ्या। तर मित्रांनो, तुम्हाला 15 जून नंतर सोयाबीनचा भाव पूर्व पातळीवरती म्हणजे 4200 ते 4600 च्या दरम्यान येताना दिसेल। याचा स्पष्ट अर्थ आहे की 1 जून पासून ते 15 जून पर्यंत 100% सोयाबीनची विक्री थांबवावी आणि 15 जून नंतर योग्य बाजारभाव पातळी पाहून जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी होणार 100% फायदा।
मग आता विचार करायचा आहे आपल्याला की आपल्याला कधी करायची विक्री. माझं मत आहे 4,500च्या आसपास भाव मिळेल तिथे विक्री केली तर आपला फायदा होईल. तर भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.